अमरावतीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। गाडगेनगर परिसरात अभियांत्रिकीचं शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झाला। सुरुवातीला आत्महत्येचा संशय व्यक्त करण्यात आला होता, पण शवविच्छेदन अहवालाने या प्रकरणाला वेगळं वळण दिलं आहे। मृत विद्यार्थिनीच्या डोक्यात अंतर्गत दुखापत असल्याचं समोर आल्याने आता गाडगेनगर पोलीस खुनाच्या दिशेने तपास करीत आहेत। पाहूया घटनेबद्दल गाडगेनगर पोलीस निरीक्षक दिनेश धातोंडे काय म्हणतात। ते जे आमच्याकडे जे प्रकरण आलेलं होतं त्याच्यामध्ये आम्ही 103(1) BNS खुनाचा गुन्हा आम्ही दाखल केलेला आहे। त्याच्यामध्ये आम्हाला प्रायमरी कॉज ऑफ डेथ प्राप्त झालेलं होतं। त्याच्यामध्ये हेड इंजुरी, पोस्टमॉर्टम हँगिंग असं त्याचं मृत्यूचं कारण दिलेलं होतं। त्या अनुषंगाने आम्ही हत्येचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यामध्ये जो आरोपी आहे प्रतीक गिरसे नावाचा, त्याला आम्ही अटक केलेली आहे। त्याचा 10 तारखेपर्यंत PCR दिलेला आहे। त्या PCR मध्ये आम्ही त्याचा तपास करत आहोत। त्यांनी कोणत्या कारणासाठी तिची हत्या केली, त्याचा काय उद्देश होता, याबाबत आम्ही पुढील तपास करत आहोत। त्याचा जो मित्र आहे प्रथमेश नावाचा, त्याने 112 वर एक कॉल केलेला होता की असा प्रकार झालेला आहे आणि त्यांनी पोलीस मदत मागितली होती। त्या अनुषंगाने आमची पोलीस टीम तिथे पोहोचली आणि पुढील जो पंचनामा आणि इतर कारवाई आहे त्याप्रमाणे आम्ही केली आणि जी मृतक आहे तिच्या बहिणीच्या तक्रारीवरून आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। आता पुढील तपासाची दिशा जो तांत्रिक तपास आहे, त्यानंतर इतर काही साक्षीदार आहे, CCTV आहे, यावरून आम्ही पुढील तपास करत आहोत आणि हत्येचं काय कारण आहे आणि काय उद्देश असा आहे याबाबत आम्ही तपास करत आहोत। शिक्षणानिमित्त अमरावतीत आलेल्या एका तरुणीचा अकाली मृत्यू आणि या मृत्यूमागे दडलं एक गूढ। गाडगेनगर परिसरातील या अभियांत्रिकी विद्यार्थिनीच्या संशयास्पद मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात असताना शवविच्छेदन अहवालाने या प्रकरणाला अनपेक्षित कलाटणी दिली आहे। तिच्या डोक्यात आढळलेल्या अंतर्गत दुखापतीने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत। आता पोलीस या प्रकरणाचा तपास एका वेगळ्या दिशेने करीत आहेत।